नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी खूप मोठी भरती आहे. IDBI बँक यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. 2100 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. इथे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स यांच्यासाठी ही भरती निघालेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. एज क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, त्यानंतर इथे कोण कोण अप्लाय करू शकणार आहे, वेतन किती भेटणार आहे, ॲप्लिकेशनची स्टार्टिंग डेट काय असणार आहे, त्याच्यानंतर इथे लास्ट डेट काय असणार आहे, हे पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तुम्हाला ही सविस्तर माहिती पूर्ण बघायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजून जाणार आहे. मी सविस्तरपणे पूर्ण सगळी माहिती सांगणार आहे, त्यामुळे कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटून जाईल. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण सगळी माहिती बघून घेऊया. सो इथे IDBI बँक यांच्या ऑफिशियल पेजवरतून PDF आहे. हे आपण ही PDF मी तुम्हाला समजून सांगणार आहे. 42 पेजेस म्हणजे 42 पाने PDF आहे. आपण 1 बाय 1 सगळी माहिती बघून घेऊया. सो इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर बघा आणि IDBI बँकतर्फे आहे रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O अँड एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन यांची भरती निघालेली आहे. ही भरती 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे. फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे बघा. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी चार्जेस ऑनलाईन मोडमध्ये करायचं आहे. नोव्हेंबर 22, 2023 ते 6 डिसेंबरपर्यंत हे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. आता इथे अजून माहिती सांगितलेली आहे तुम्हाला की कट ऑफ डेट कधी असणार आहे, एलिजिबिलिटी कधी असणार आहे, ही पूर्ण माहिती इथे सांगितलेली आहे. त्यानंतर ही जी भरती आहे, वॅकन्सीज बघा इथे सांगितलेलं आहे. नेम ऑफ पोस्ट बघा, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर 800 वॅकन्सीज आहेत. एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन 1300 वॅकन्सीज आहेत. म्हणजे जवळजवळ इथे 2100 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. ॲडव्हर्टाइजमेंट डेट बघा, नोव्हेंबर 22, 2023 आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तुम्ही नक्कीच इथे भरू शकता फॉर्म. इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, इथे कॅन्डिडेट्स इंटेंडिंग टू अप्लाय फॉर अबव पोस्ट शुड एन्श्योर दॅट दे फुलफिल द मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय येतं, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज, नॅशनॅलिटी, त्यानंतर इथे वर्क एक्सपिरियन्स काय असणार आहे, फिजिकल डिसेबिलिटी, ह्याचीच पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. सो इथे पॅरामीटर कोणते कोणते आहेत बघा. एज खाता ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी आणि एक्झिक्युटिव्ह सेल्स ऑपरेशनसाठी मिनिमम एज 20 वर्ष पाहिजे आहे, मॅक्झिमम वर्ष 25 पाहिजे आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, बॅचलर डिग्री पाहिजे आहे, कमीत कमी 60% मार्क जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी, 55% मार्क SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी. आणि एक्झिक्युटिव्ह सेल्समध्ये बघा, ए ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन डिसिप्लिन फ्रॉम ए युनिव्हर्सिटी रिकग्नाइज अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे इथे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरमध्ये बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे, कमीत कमी 60% जनरल आणि OBC साठी, आणि SC ST PWBD वाल्यांना 55% चालणार आहे. आणि एक्झिक्युटिव्ह सेल्समध्ये कोणत्याही मार्क्सची किंवा टक्केवारीची माहिती दिलेली नाहीये. इथे ग्रॅज्युएशन फ्रॉम ए रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे अजून माहिती सांगितलेली आहे बघा, गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट बॉडीज पासिंग ओनली डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर. इथे फक्त डिप्लोमा पासिंग झालं असेल ते कन्सिडर केलं जाणार नाहीये. इथे पासिंग ओनली डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर ॲज अ क्वालिफाईंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया, इथे सुद्धा चालणार नाहीये. त्यानंतर इथे बघा स्पेसिफिक माहिती सांगितलेलं आहे. इन्फॉर्मेशन और इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑन जॉईनिंग द बँक सर्व्हिस ॲज अ ग्रेड, इथे तुम्हाला सॅलरी बघा, रेंज किती दिली जाणार आहे, रेंज बिटवीन 6.14 लाख ते 6 म्हणजे जवळजवळ 6.14 लाख ते 7 लाखापर्यंत तुमचं इथे सॅलरी असणार आहे ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग. आणि इथे करिअर प्रॉस्पेक्ट सांगितलेलं आहे. 3 वर्षाचं सर्व्हिस असेल कंप्लिशन, हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या आहेत. इथे एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशनसाठी बघा, सॅलरी काय असणार आहे, कमीत कमी 29,000 म्हणजे पर मंथ इन द फर्स्ट इयर, पहिल्या वर्षी तुम्हाला 29,000 भेटणार आहे आणि सेकंड इयरला 31,000 तुमची सॅलरी वाढणार आहे. हे एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्सचं असणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसची पद्धत बघा, इथे सिलेक्शन प्रोसेस ज्युनियर असिस्टंट मॅनेजरला ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होणार आहे. आणि एक्झिक्युटिव्ह सेल ऑपरेशनमध्ये ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होणार आहे. इथे जे स्टेजेस आहेत बघा, ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे आणि PRMT म्हणजे मेडिकल टेस्ट सुद्धा होणार आहे. इथे ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट फक्त होणार आहे. आता इथे जे एज्युकेशन म्हणजे सिलेबस काय असणार आहे बघा, लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिटिक्स आणि इंटरप्रिटेशन असणार आहे. ऑनलाईन एक्झाम दोन्ही पदांसाठी नंबर ऑफ क्वेश्चन 60 असणार आहे, मॅक्झिमम मार्क 60 असणार आहे. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क,
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क, जनरल अवेअरनेस किंवा इकॉनॉमी, बँकिंग, कॉम्प्युटर, IT रिलेटेड क्वेश्चन असतील तर 60 क्वेश्चन आणि 60 मार्क असणार आहे. पूर्ण टाईम 2 तासाचा असणार आहे, म्हणजे 120 मिनिटं असणार आहे. त्यानंतर इथे कॅन्डिडेट हाऊ टू क्वालिफाय इन ईच ऑफ द 4 टेस्ट, म्हणजे चारही सब्जेक्टमध्ये चारही टेस्टमध्ये तुम्हाला कट ऑफ असणार आहे, तुम्हाला इतके मार्क सिक्युअर करायचं आहे. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, म्हणजे चुकीचे क्वेश्चन किंवा चुकीचे आन्सर दिले तुम्ही तर 0.25 मार्क्स कट होणार आहे, 1/4 ऑफ मार्क हे कट होणार आहे. हे सुद्धा माहिती त्यांनी सांगितलेली आहे. खूप मोठे पदं निघालेले आहेत बघा, खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी. एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशनमध्ये तुम्ही जर एलिजिबल असाल तिथे तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता, किंवा ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तुम्ही हे फॉर्म भरू शकणार आहेत. तुम्ही ही संधी सोडू नका. इथे जे फॉर्म फीज आहेत बघा, जे जनरल आणि OBC आहे त्यांच्यासाठी 1000 फीज आहे. खुला प्रवर्गासाठी अर्जाची फी 1000 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 200 असणार आहे. निवड प्रक्रिया तुम्हाला पूर्णपणे सांगितलं, ऑनलाईन परीक्षा होणार आहे. जेंडर एलिजिबिलिटी म्हणजे मेल अँड फिमेल तुम्ही इथे जे आहे ते फॉर्म भरू शकणार आहेत. ही प्रायव्हेट नोकरी आहे. तुम्ही कोणत्याही म्हणजे महाराष्ट्रामधून असू द्या किंवा ऑल इंडिया भरती आहे, तुम्ही कुठूनही असू द्या तुम्ही नक्कीच हे फॉर्म भरू शकता. फ्रेशर उमेदवार असेल तर नक्कीच इथे पात्र आहेत, कारण एज क्रायटेरिया 20 ते 25 सांगितलेला आहे. त्यासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्कीच फॉर्म भरायचा आहे, ही संधी सोडायची नाही आहे. ज्यांना नोकरीची गरज आहे, फ्रेशर आहेत, ग्रॅज्युएशन पास झालेले आहे नुकतेच, तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा तुम्ही, त्यामुळे त्यांना नोकरीची संधी नक्कीच उपलब्ध होऊन जाईल. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.